काल म्हटलं नाही हो, मी म्हटलं नाव दिलं नाही, असं ऐकायला नाही मी जाणार म्हटलं. मी सांगतो कोणाला नाव द्यायचं म्हटलं. हो कायचं चला लोकमान्य गणेशाचा गणपती बाप्पा लोकमान्य टिळकांनी आपण गणपती स्थापन केल्यामुळे आपण लोकमान्य गणेश हे नाव आपण नामकरण केलं. स्थान ग्रहण करावं अशी विनंती करतो. बसले बसले नमस्कार. हो या ना मी मला पुढे बसायचं, मला जायचंय. हॅलो. वाडीतील सर्वांचं मी आजच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. मंचावरती आमच्या वाडीचे माजी रहिवासी दळवी साहेब पण हजर होते आणि मॅच्युअर्ड पॉलिटिशियन कसा असू शकतो त्याचा आदर्श नमुना म्हणून शरद पवारांचं नाव मला घ्यावंसं वाटतं. आमच्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्यांच्या समोर 15 मिनिटाचा वेळ त्यांनी दिला आणि स्वतःहून विचारलं मी कधी येऊ. ही खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी होती. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं तुमच्या सोयीने वेळ सांगा, तुमच्या सोयीने दिवस सांगा. आणि त्या दिवशी आम्ही आमच्या वाडीतल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्याचा घाट घातलाय. मंडळी, मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मला असं कळलं की त्यांच्या पक्षाचे मलबारीलचे अध्यक्ष आणि ऑपेरा हाऊसचे अध्यक्षही आपल्या वाडीत हजर आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. कार्यक्रमाकडे वळण्याआधी अगदी अल्पसा परिचय, शरदराव पवारांचा परिचय करून देणं म्हणजे बस नाम ही काफी आहे. खरं तर असंच आहे, पण तरी देखील एक रिवाज म्हणून मी 4 पानांचा परिचय 1.5 पानांवरती घेतलाय आणि तेवढाच करून देतोय. शरदराव पवार राजकारणी आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त ते बरंच काही करतात. ही सर्व लेखाजोखा अगदी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. 67 साली प्रथम ते आमदार झाले. 72 ते 74 आमदाराचा नंतर राज्यमंत्री झाला. त्याच्यानंतर 74 ते 78 ते महाराष्ट्र शासनामध्ये कॅबिनेट मंत्री झाले. 78 साली पहिल्यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे
जोरदार टाळ्या वाजवा. महाराष्ट्रात 4 वेळेला मुख्यमंत्री होण्याचा मान शरद पवारांना मिळाला. 80 साली पुन्हा ते विरोधी पक्षनेते झाले. 84 साली पहिल्यांदा ते खासदार झाले आणि नंतर देशाचे कृषी मंत्री झाले. लहानपणाचं चरित्र वाचलं होतं. घरातल्या शेतीचा माल बाजारात विकायला घेऊन जाणारा हा शेतकरी आहे असं मी तिथे वाचलं होतं. आणि तोच शेतकरी आपल्या देशाचा कृषी मंत्री झाला याचा आम्हाला खरंच अभिमान आहे. देशाच्या कृषी मंत्रिपदाचं भार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे आणखीन मोठी जबाबदारी दिली आणि मग ते देशाचे संरक्षण मंत्री झाले. पुन्हा एकदा लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्याचे ते अध्यक्षही झाले. असा परिपक्व नेता पाहिल्यानंतर तो विरोधात असो किंवा सरकारात असो, भारताच्या उच्च ज्या पद्मश्री देतात, पद्मभूषण देतात, त्याच्यातला सगळ्यात हायस्ट म्हणजे पद्मविभूषण याने त्यांचा गौरव करण्यात आला. 2017 साली उत्कृष्ट संसदपटूचा मान त्यांना मिळाला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आता मी म्हटलं ना की राजकारण सोडून बरंच काही करतात, त्याचे थोडेसे दाखले देतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सगळ्यांना माहिती आहे, सचिवालयाच्या समोर त्याचे ते चेअरमन आहेत. रयत सहकारी संस्था सातारा, विद्या प्रतिष्ठान आणि शेतीविषयक सुधारणा अशा असंख्य क्षेत्रांमध्ये काम केलं आहे. पवारसाहेबांनी लिहिलेली 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. एक आहे फास्ट फॉरवर्ड आणि दुसरं आहे ऑन माय टर्म्स. या पुस्तकाचं प्रकाशनही लेखनही त्यांच्याकडनं झालं आहे. एवढा मोठा माणूस क्रीडा क्षेत्रात पण आहे. ते CCI, BCI, ICC या सगळ्या क्रिकेटच्या क्षेत्रांमधनं त्यांनी अत्युच्च किंवा उच्चतम पद भूषवलेलं आहे. मला वाटतं IPLचे ते जनक आहेत असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. याचबरोबर साहित्य संघ मंदिर, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय याचंही ते काम बघतात. मराठी नाट्य परिषदेचे ते अध्यक्ष राहिले. आपल्या इथली साहित्य संघाची जी संस्था आहे त्याचेही ते अध्यक्ष राहिले. मंडळी खूप मोठं आहे. म्हणजे मी खरंच सांगतो की असं वाचत बसलं तर बाकीचा कार्यक्रम बाजूला राहील आणि पवारसाहेबांचाच नुसता आपल्याला परिचय करून देण्याचाच वेळ जाईल. असो, मी थोडक्यात या कार्यक्रमाची आणि आमच्या उत्सवाची माहिती देतो आणि मग आपण सत्काराकडे वळूया. आमचे दुसरे भाऊजी पैठणी वाटतात, पैठणीचा शिला वाटतो. पुस्तक आहेत. शांताराम साहित्य स्मरण गाथा आणि आमच्या उत्सवाचं संबंधाने काढलेलं पुस्तक. VP बेडेकरांकरता एक गिफ्ट हॅम्पर आहे. आणि आता त्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी या जागेचा फोटो जो तेथे टिळक उभे आहेत आणि त्या फोटोची फ्रेम असं दिली जाते. दुसरा सत्कार. धन्यवाद पवारसाहेब. आपण
तिसरं स्वागत आपण आपले तिसरे प्रमुख पाहुणे जयेंद्र साळगावकर यांचं करणार आहोत. मी कार्य धन्यवाद. मी मगाशी अनाऊन्स केलं की दक्षिण मुंबईचे अध्यक्ष श्री रुपेश खानके यांचंही स्वागत मी आमच्या मंडळाच्या अध्यक्षा अनघा बेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. त्याचबरोबर मलबारेल तालुका अध्यक्ष श्री मंगेश सुर्वे यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. मी गौरी बेडेकरांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. श्री मंगेश सुर्वे. माननीय पवारसाहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या सर्वात ज्येष्ठ अशा आणि वर्षानुवर्ष अध्यक्ष राहिलेल्या आमच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करावा. या यानंतर मी मंचावर बोलवतोय श्री वसंत बापे, वय वर्ष 85. त्यांचा वाढदिवस झालाय. असे वसंत बापे. शशिकांत गद्रे त्यांनी इथे येऊन तयार राहून मुद्दाम नाव घेतलंय. शशिकांत गद्रेंचा सत्कार होतोय. अंदाज घेतात
विनोद विलास वागळे यांनी तयार राहायचं आहे. विलास वागळे आणि अंजली वागळे, विलास वागळे आणि अंजली वागळे हे तिसरं जोडपं आहे जे 75च्या पुढे आहेत. मी त्यांना तयार राहायला सांगतो. मंडळी टाळ्या वाजव. श्रीमती रोहिणी बागाव त्यांना घेऊन या. श्रीमती रोहिणी बागाव, शैलजा हॅलो. पवार आभारी आहे. आपण कृपा करून स्थानापन्न व्हा. याच्या पुढचे सत्कार मी साळगावकर साहेब हो ही सगळ्यांची आई घरात आहे पण त्या मंचावरती येऊ शकत नाहीत. वय वर्ष 95. विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. उत्कृष्ट आरत्या होतात आणि त्या आरत्या बाहेरून लोक ऐकायला येतात. आमच्या वाडीची महाआरती 2.5 तास चालते. ती सगळी 2.5 तासाचा किल्ला लढवण्याचं काम करणारे म्हणजे श्री मनोहर रेगे आहेत. श्रीमती सुनंदा केळकर, विलकर आलेत का? खूप काही बोलता येईल. जसं देवळकरांची ओळख झाली तशीच मी या माणसाची ओळख करून देईल. कित्येक वर्ष या वाडीत होणाऱ्या प्रत्येक कार्यामध्ये, मग गोविंद असू दे, दसरा असू दे, गणपती असू दे, आणि सर्वांना महत्त्वाचा विषय म्हणजे उल्हास सराफने सरळ गणपती उत्सव टिकवला. खिशातले पैसे घालून सुद्धा सार्वजनिक काम करायचं असतं याचा आदर्श दाखवणारा नमुना म्हणून मी त्यांचं नाव घेईन. वाडीत कार्यक्रम होत नाही, मंडळाकडे पैसे नाहीत, अशा प्रत्येक वेळेला स्वतःहून पुढाकार घेतलेला हा आमचा शिलेदार आहे. मी उल्हास सराफांना विनंती करतो की त्यांनी आपला उत्सव आम्हाला साजरा करायला मिळण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा असलेला उल्हास सराफ
आशा तेंडुलकर, आशालता तेंडुलकर, मी त्यांच्या कन्येला सांगतोय की जरा कृपया त्यांना घेऊन ये पुढे. आशालता तेंडुलकर, वय वर्ष 91, वय वर्ष 91. श्री भोसले. भारतीय क्रिकेटमध्ये नाव असते असे श्री समीर दिघे आत्ता दर्शनासाठी आलेले आहेत. मंडळातर्फे मी त्यांचं स्वागत करतो. ओके साहेब. श्री समीर दिघे त्यांचं स्वागत करतो. मंडळी, मला आता थोडंसं हुश्य वाटतंय का हा दिवस शांतारामवाडी बेडेकर सदन मालिनी ब्लॉक यांच्या आणि ह्या रजिस्ट्रेशनच्या आयुष्यातला एक स्मरणीय आणि हा गोल्डन दिवस आहे असं मी म्हणतो. पण आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून शरदरावजी पवार आलेले आहेत. हा दुर्लभ योग येणं हे कठीण होतं की ह्या ठिकाणी येऊन त्यांनी बहुतेक जणांना आपले आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे आता आपण याच्यापुढे 100 वर्ष जगणार आहोत हे नक्की झालेलं आहे. तेव्हा आणखीन प्रत्येकाची 100 वर्ष म्हणजे आपल्या ह्याचा जो काही वाढदिवस 175वा होईल, 200वा होईल, तोपर्यंत आपण जगणार हे नक्की झालेलं आहे. आणि असा आशीर्वाद करून आपल्याला मिळालेला आहे. त्याबद्दल मी साहेबांचा अतिशय आभारी आहे. हे जेव्हा कार्यक्रमाची रूपरेषा माझ्याकडे अनेकांनी मांडली, अनेकांचे आणि माझे संबंध फार जुने आहेत. मी रहेजा कॉलेजला 22 वर्ष प्रिन्सिपल होतो. तेव्हा माझी PA म्हणून अनघा होती आणि ती अनघा बेडेकर नव्हती, अनघा पाठक होती. आणि ती त्यावेळी B.Com झाली होती आणि तिला M.Com करायचं होतं. तर मी तिला सांगितलं PA तू मी सांगितलं तेव्हा तिथे यायचं, पण अदरवाईज माझ्या खोलीत बसून राहून तुझा अभ्यास करायचा. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की ती M.Com सुद्धा फर्स्ट क्लासनी पास झाली आहे. आणि त्याचा उपयोग आज तिला इथे झाला. कारण माझ्या केबिनमध्ये प्रत्येकाला यायला अलाउड होता, कॉन्फिडेन्शियल काही नव्हतं. आणि असे उत्सव, असे सोहळे मी दरवर्षी मुलांचे करत होतो आणि हजार मुलं दर वर्षाला भाग घ्यायची. आणि याचा उपयोग मला नाट्य परिषदेचा चीफ सेक्रेटरी असताना आणि त्याच्यानंतर नाट्य परिषदेची संमेलनं करताना मला झाला. तसेच अखिल भारतीय मराठी महामंडळाचा पण मी ऑल इंडियाचा ट्रेझरर होतो आणि त्याचीसुद्धा मी संमेलनं केली आहेत. हा जो आपण लहान सत्कार करून जो आपल्याला अनुभव मिळतो आणि ज्या आपल्या अडचणी आपल्याला समजतात की हा प्रकार करण्यात काय अडचणी येतात, हा आपल्याला अनुभव मोठे प्रकार करताना उपयोगी पडतो. आणि म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची जी आपण केली 3 इलेक्शन्स बघितली, त्यात कुठेही
प्रॉब्लेम आलेला नाही, कोणाची तक्रार नाही आणि कुठे पेपरला वेडंवाकडं नाव आलं नाही. हे सगळं जे घडलं ते पवार साहेबांच्या आशीर्वादाने घडलं, त्यांच्या मार्गदर्शनाने घडलं, हे मी सांगू इच्छितो. मला अतिशय बरं वाटतं की मी अनेक वर्षांनी वाडीत आलो, तसा वाडीत जातो कारण माझ्या इकडे बऱ्याच आठवणी आहेत. संविधानमध्ये सुद्धा मी ते लिहिलेलं आहे, त्यात जरूर तुम्ही वाचा. आदिती तटकरे मॅडम आलेले आहेत, त्यांचं मी इथे स्वागत करतो. तटकरे हे आमचे महेंद्र पानसरे जिल्हाध्यक्ष आलेले आहेत, त्यांचं पण मी स्वागत करतो. तर या हिशोबाने मला आज इथे आपल्यात यायला मिळालं, मला आपल्याशी हितगुज करायला मिळालं आणि सगळ्या लोकांची पुन्हा माझी आठवण झाली, याचा मला आनंद आहे. असेच आपण वाढीत राहा, संमेलनं करा आणि आता मोठा प्रकार करायचा असेल तर तो रिडेव्हलपमेंट, आपल्याला मोठी मोठी घरं पाहिजे असतील तर त्या हिशोबाने सगळ्यांनी एकत्र या आणि कुठेही वादविवाद न करता, जसे आपण आत्ता मोठं फंक्शन केलं ते करून आणखीन काही वर्षात आपल्याला आपला मोठा टॉवर आणि हा जो एवढा जो एरिया आहे याच्या 5पट एरिया आपल्याला हॉल म्हणून बिल्डरकडून घ्यायला काहीच हरकत नाही, की जो समारंभाला, लग्न समारंभाला वापरता येण्यासारखा आहे आणि ज्याच्यातून आपल्याला इन्कम मिळेल आणि आपलं जे काही मेंटेनन्स असेल ते आपल्या खिशातून न जाता आपल्याला मिळालेल्या पैशातून आपणच होईल. मला वाटतं मी बऱ्याच इच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि अनघा आणि ची टीम आणि इतरसुद्धा तिला सहाय्य करणारे इथे जे लोक आहेत ते त्याच्या हिशोबाने अतिशय मेहनत घेऊन मी जे काय म्हणतोय ते काही वर्षात प्रत्यक्षात आणतील आणि ते आणावं अशी माझी या श्रीगणेशाकडे साकडा आहे, विनंती आहे. मला इथे येऊन आपल्या मिक्स व्हायची, हितगुज करायची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि आपल्याला हे गणपती विसर्जनानंतर सुरू होणारं आपलं नवीन वर्ष वैभवाचं, ऐश्वर्याचं, सुखसमृद्धीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं ही इच्छा प्रकट करतो. धन्यवाद. धन्यवाद दळवे काका. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण आमचं सांगा. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे तिथे एकत्रित होतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदित्य तटकरे असं या ठिकाणी किंवा सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला मला आणि अनेक सहकार्याने निमित्त केलं, त्याच्यामध्ये कामच केलं. शिवाजीराव मेलेकर आणि ईश्वर दळवी या दोघांची सूचना होती की जवळपास 125 वर्ष गणेश उत्सव नीती आणि प्रतिवर्षी आयोजित करण्याचं ऐतिहासिक काम या गिरगावातल्या शांतारामतळा या भागामध्ये होतं. तिथं येण्याच्या उद्देशाचा अर्ज त्यांनी केला. मला आनंद आहे तिथे येतात. या देशामध्ये गणपती उत्सव हा अनेक प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. होतात हस्तेमध्ये असलेल्या कला, त्याचं दर्शन कलाकार लोकांना देतात, सुसंवाद साधतात आणि परस्परांचे उदय आस्था दाखवून एक सामाजिक ऐक्य दाखवण्याची भूमिका करतात. त्याची सुरुवातच होईल पुण्याला महोत्सव रंगाने येते. पण या गणेश उत्सवाला व्यापक करून द्यायचं
ऐतिहासिक काम ते लोकमान्य टिळकांनी त्याचा विस्तार केला आणि त्याच्यामध्ये बघा त्यांचं सूत्र होतं, एका बाजूला उत्सव आणि दुसऱ्या बाजूला तमाम गरजलेल्या लोकांना संघटित केलं आणि त्या संघटित शक्तीमधून देशाला ब्रिटिशांच्या ताब्यातून हा देश मुक्त करण्याच्यासाठी पावलं टाकलं. ही भूमिका प्रामुख्याने लोकांची आहे. आणि तो संदेश, तो विचार त्याला पोहोचवण्यामध्ये गेला. आज गेले अनेक वर्षात अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. त्याच्यामध्ये इतिहास आहे. आज सोहळ्याच्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. असावं अशी ही संस्था लोकांनी ते दिसून गेले. अनेकांची नावं देतात ते. सगळी नायडू इथे येत गेलं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हे संघटित केलं आणि एक सामूहिक शक्ती ही उभी करण्यासाठी त्यांची व्यवस्था केली. असे सगळे राजकीय नेते आज या ठिकाणी कधी काही येऊन गेले त्याचा साथ सांगणार हा आपला सगळ्यांना. आणि हीच परंपरा तुम्ही लोक चालवतात, तुमची संस्था चालवते, त्याबद्दल तुम्ही अभिनंदनाला पात्र. आज या ठिकाणी ज्यांनी या भागामध्ये गणेश उत्सवामध्ये अनेक वर्ष सहभाग केलं अशांचा सन्मान केले या ठिकाणी. आणि त्या सन्मानामध्ये कोणी 98 वर्षाचे, कोणी 95 वर्षाचे, कोणी 94 वर्षाचे. माझा समज होता मी 85 वर्षाचा म्हणजे मी वडील गेलो. तर इथं आल्याच्या नंतर माझ्या लक्षात ही वडील आहे. तिथं वडील माझी काय 90च्या पुढची. आणि या पद्धतीनं ते स्टेजवर चढून इथं आले त्याचे त्यांचे संबळी ते गातात त्याच्यातून माझ्याबरोबर सांगतो. आणि या सर्वांचं अभिनंदन आज मी या ठिकाणी करतो. आणि असं विवेकर हे आणि त्यांचे सगळे सरकार त्यांनी हे काम केलं. ही संस्था वाढवली, हे सोहळा यशस्वी करण्याच्यासाठी कष्ट करतात. आज विवेकरांचं नाव हे देशाच्या बाहेर अनेक ठिकाणी ऐकायला मिळतं. अमेरिकेमध्ये सुद्धा कुणाच्या घरी मराठी वांगाच्या घरी गेल्याच्या नंतर संबंध मराठी प्रश्न विचार हे तुम्ही कसं दर्शन केलं ते सांगतात अमेरिकेनुसार. म्हणजे हा त्यांचा प्रगत हा अमेरिकेमध्ये गेला, युरोपमध्ये गेला, साऊथ एशियामध्ये गेला आणि त्याचे शहर दुबई आणि या सगळ्या भागामध्ये सुद्धा एक मराठी उद्योजक वर्षानुवर्ष सातत्य ठेवून लोकांना या माध्यमातून सुविधा पुरवतो. ही गोष्ट एक आगळी वेगळी आहे. त्यामुळे आज वेगवेगळे काळ असो तर त्याच्यामध्ये सहभागी लोक असतात त्या सगळ्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. तुम्ही इतिहास असतात तो भारताच्या बाहेर पोचवला आणि भारताच्या बाहेर या देशात कर्तृत्ववान महिला, कर्तृत्ववान लोक त्यांची मालिका हे स्पष्ट करण्याच्याबद्दलचं काम तुम्ही करता आहात. त्यामुळे तुम्हाला विवेकर आणि बाकीच्या सगळ्या सहकार्याचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. महिन्याच्या नंतर मला
त्याच्याशिवाय शिक्षण बदलतं. मला खूपदा काळजी वाटते या भागात शिक्षण. गिरण गावात फिरताना गिरण गावात तुम्ही सगळ्यांनी बघितलं तिथे काही सकाळी उठल्याच्या नंतर भोंगा वाजला की हजारो लोक रस्त्याने टचकारीवर कापड गिरणीमध्ये काम करायला जात असतात किंवा सुटलेले परत येतात. गिरण गाव हा एक महाराष्ट्राचा मुंबईचा महत्त्वाचा भाग होता. तो आज तिकडे गेलेच नाही. गेलं दिसत नाही, चिन्ह दिसत नाही. तो सकाळी आपल्या हातामध्ये घेतले घेऊन गिरणीमध्ये कामाला गावाला कामगार दिसत नाही. त्याच्याऐवजी 35 40 50 एवढ्याची या शेतकरी बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये तो कामगार ते गिरण गावाचं कष्ट केली तो असे दिसत. मला नेहमीच असं वाटतं ही स्थिती कदाचित गिरगाव होईल का काय. गिरगाव सुद्धा बरेच इथं पुनर्वसन हा कार्यक्रम अनेक ठिकाणी अनेक वास्तूमध्ये घेतला जातो. ही गरज असते की आम्ही ते वास्तू चांगली येते, पण त्या सगळ्या भागामध्ये राहणारा हा मराठी भाषिक हा तिथे किती आहे किंवा राहतोय त्याची एक प्रकारची अस्वस्थता आपल्या सगळ्यांच्या मनात होती. ठीक आहे, आपण ते काही बदलू शकत नाही, शिक्षण बदलते, पण तरीही गिरगावामध्ये जे जुनं मराठी संस्कृती आहे ती जतन करण्याची स्थिती तुम्ही लोकांनी ठेवली. एक काळ असा होता की साहित्य संघ आनंद भालेराव यांनी या ठिकाणी सुरू केलेलं साहित्याच्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवर या प्रकरणामध्ये तिथे येत असत, विचार मांडत असत. कधी पु ल देशपांडे असतील, बाकी अनेकांची नावं घेता असतील. ते सगळे उच्च दर्जाचे साहित्य या साहित्य संघातून आज अनेक वर्ष या ठिकाणी थांबतात. हे सगळे बदल होत आहेत, पण बदल होताना आपल्याला आपली संस्कृती आपला इतिहास हा जतन करायचा आहे. जो जतन करायचा असेल तर गणेश उत्सवासारखे उत्सव हे एकत्र येऊन साजरा करणं आणि जुनी परंपरा जतन करण्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ही स्थिती निर्माण करणं एवढीच अपेक्षा आज तुमच्या माझ्याकडून सगळ्यांचीच आहे. मी या ठिकाणी अगत्य निवेदन दिलं, तुमच्याशी बोलता आलं आणि त्याहीपेक्षा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अनेक वयाच्या जाणकारांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि ही परंपरा जतन करण्याच्यासाठी आपलं वय या अडचणा करत नाही हेही तुम्ही सिद्ध केलं. त्यामुळे या सगळ्या वयोवृद्ध माणसांचं भगिनींचं मी अभिनंदन करतो आणि अपेक्षा करतो की संवर्धीला पोचायचे. त्यांच्याही काळजीशिवाय जायचे नाही कुठे. हा निकाल घेऊन तुम्ही आपली प्रकृती जसावी एवढेच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द धन्यवाद पवार साहेब. अध्यक्ष म्हणून आदरणीय शरदराव पवारजी तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्ही जेव्हा दळवी सरांनी तर मी एक विचारलं की आपण शरद पवारांना आपण बोलवूया का, तर दळवी सर म्हणले चल मी तुझी कार्ड घालून घेतो. आणि खरोखर 2 दिवसात त्यांचा फोन आला की त्यांची अपॉइंटमेंट मिळाली आहे, आपण भेटायला जाऊया. मला एकदम धडकीच भरली की बाबा यांच्याशी, आणि खरंच ते आले, येतील का म्हणजे आल्यावर त्यांच्याशी काय बोलायचं. पण परफेक्ट टायमार हे खूप महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी त्याच्याकडनं शिकवण की ते सुद्धा आज एक 6 ला 5 मिनटं असताना इथे ते आलेले आहेत.
6ची वेळ त्यांनी दिलेली होती. 6ला 5 मिनिटं असताना ते इथे हजर होते. मीच त्यांना 10पर्यंत आमच्या ऑफिसमध्ये की थांबा इकडे जरा सगळं सेटअप झालं आहे का म्हणून बघण्याकरता बसवून ठेवलेलं होतं. कारण आम्हाला सगळ्यांनाच ती वाईट सवय आहे की वेळेवर न पोचणं, तर ते चुकीचं आहे. आपण प्रयत्न करूया. आज त्यांच्यापासूनच आपल्याला आदर्श घेतला पाहिजे की वेळेवर पोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर पवारसाहेब खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार. आणि कोणालाही खरं वाटत नव्हतं की तुम्ही आमच्याकडे याल. आणि ते सगळ्या म्हणजे गिरगावात बहुतेक सगळ्या मंडळांना पवारसाहेब इकडे येणार आहेत हे कळलं असेल बहुतेक, त्यामुळे ते आमचा सेवा करत असतील. पण पवारसाहेब खूप खूप धन्यवाद, आभारी आहे तुमचे. त्यांना आणण्याकरता दळवी सरांनी आम्हाला मदत केली, ते मध्यस्थी होते, त्यांचे खूप आभार. आणि एक आर्किटेक्ट आमच्याबरोबर आहेत, दुसरे देखील आमच्याबरोबर या ऐतिहासिक वास्तूत आलेले आहेत. आणि जयंतराव साळगावकर 100व्या शतक महोत्सवी तिथे ज्येष्ठांचा सत्कार करण्याकरता तिथे आमंत्रित होते. तेव्हा मला म्हटलं मग त्यांचे आपण वंशज आणलेच पाहिजे, त्यांना बोलायलाच पाहिजे. त्यामुळे जयेंद्र साळगावकरांचे खूप खूप आभार की त्यांनी देखील हे उपस्थित राहिले. बाकीचे व्यासपीठावरील अदितीताई तटकरेंचे खूप खूप आभार की तुम्ही देखील इथे वेळात वेळ काढून इथे दर्शन घेतलं बाप्पाचं आणि कार्यक्रमाला बसलात. खूप खूप आभार. मान्यवरांचे सर्वांचे व्यासपीठावरील तुमचे सगळ्यांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचे इतके वर्ष 125 वर्ष अविरत या आवारात किंवा या पटांगणात गणेशोत्सव साजरा होत आहे. हे सगळं ज्येष्ठ मंडळी इतके वर्ष करत आलेली आहेत, परंपरा जपत आलेली आहेत, संस्कृती जपत आलेली आहे. आणि तुम्ही सगळेजणं स्टेजवर येणार का आम्ही सगळ्यांना विचारून घेतलं आणि ते येस 90% लोक सगळीजणं स्टेजवर येऊ शकले. आणि ते म्हणाले आम्ही नक्की स्टेजवर येणार. आणि साहेब आहेत तर नक्कीच स्टेजवर आम्हाला यायला आवडेल. तर त्या सगळ्या ज्येष्ठांना नमस्कार, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद. आमच्या सगळ्या जे तरुण पिढी आहे त्यांना तुमचे आशीर्वाद मिळवत आणि असेच पुढील वर्ष आपण गणेशोत्सव खूप मोठ्याने साजरा करू. आपल्या ऐतिहासिक वास्तूला आपण त्याचं जतन करू. आणि तुमचे सगळ्यांचे आभार, उपस्थित सर्वांचे आभार की सर्व त्यांचा सत्कार बघण्याकरता आणि यांचं साहेबांचं बोलणं ऐकण्यात मार्गदर्शन आपण जे आपल्याला मिळालं तर ते ऐकायला तुम्ही उपस्थित होतात. ज्या कोणी ज्यांचे आभार मानायचे राहून गेलेले आहेत त्यांचं मनाने आभार मानते. आणि हा आपल्या ज्येष्ठांचा सत्कार सोहळा आपण इथे राष्ट्रगीताने समाप्त करूया. जनगण सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. वंदे मातरम. लोकमान्य गणेशाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. Done. हा इकडे बघा सगळ्यांनी. स्माइल. धन्यवाद.